नेपाली त आउँदैन होला सायद। म त शुद्ध नेपाली मान्छे हो। म सानोतिनो व्यापारी मान्छे हो हजुर। अब आपको नेपाली नहीं आता है तो मुझे कुछ हिंदी में संवाद देना पड़ेगा। अब आप कहाँ से आए? बड़ोदरा से आए सर। बड़ोदरा से आए, बराबर ना? आप बड़ोदरा से आए हैं, इस वक्त आप बॉम्बे में हैं, बराबर ना? आपको मराठी आती है? बॉम्बे महाराष्ट्र के अंदर आपको कुछ काम करना है, मराठी भाषा की आपको उचित व्यवहार सीखने की इंटरेस्ट है या नहीं रहेगा? मैं नेपाल से आने के बाद जय श्री कृष्णा मराठे, जय श्री कृष्णा मैनाली नेपाल से मैं यहाँ पे शुद्ध मराठी में बात करता हूँ। क्यों करता हूँ? मेरे रोजी रोटी धंधा व्यापार मातृभूमि नहीं कर्मभूमि के लिए। नहीं, कर्मभूमि को उतना ही इज्जत देना है हमें, ठीक है? जय महाराष्ट्र बोलिए। मराठी येत नाही का तुला रे? जय महाराष्ट्र बोलिए ना। जय महाराष्ट्र। हाँ, असं जय कसं? महाराष्ट्र बोला तो आपने महाराष्ट्र का इज्जत किया, ठीक आहे? मराठी मध्ये बोलतोय तुला 10 दिवसात तुला मराठी पूर्ण शिकायचं आहे, तो इकडं साईन करून काम करायचं आहे, समजलास? नाही तो राजासाहेब ठाकरेला विचारून बेघर मारेल। तू नेपाली म्हणून बोलतोय, नेपाली असून बोलतोय। मी पूर्ण समर्थक आहे राजासाहेब ठाकरेचा। माझ्या घरात येऊन माझा भाषा बोलायलाच पाहिजे, समजलास? तुला मी 10 दिवसात ओळख देतोय। हे डायरी पेन भाषा लँग्वेज पूर्ण लर्निंग पॉइंट देतोय। मी नेपाली असून तुला मराठी शिकवायचा प्रयत्न करतोय। ये आदमी कहाँ का है? यूपी का, रत्नेश पांडे नाम है उनका। एक तुला काहीतरी मराठी येतोय का रे? मराठी हो साहेब येते ना आम्हाला मराठी, काय काय येते रे मराठीमध्ये? सगळे नेते आम्हाला तो कसं- मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहून तू मराठीला सन्मान करणार का? हे नाही, मराठी बोलायलाच पाहिजे सगळ्यांना, बरोबर. हे आपली बिनती हे आहे। युपीचा बिहारचा असून हे पूर्ण प्रयत्न करतो मराठी बोलायचा, तर तू बरोडावरून येऊन गुजरातवरून येऊन तू मराठी बोलायचा प्रयत्न करू शकतोस? हा, करू शकतो. बस